ही सत्य घटना आहे अहिल्यानगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी या गावची। श्रीगोंदा आणि शिरूरच्या बाँड्रीवर असलेले एक छोटेसे गाव। याच गावात राहत होता 18 वर्षाचा माऊली गव्हाणे, जो वारकरी संप्रदायात वाढलेला होता। शिरूरमध्ये सिटी बोरा कॉलेजमध्ये इयत्ता 12वी मध्ये तो शिकत होता। अगदी हसतमुख होता तो, खूप संस्कारी आई वडिलांशी नातेवाईकांशी अगदी प्रेमाने बोलत होता, प्रत्येकाला मान सन्मान देत होता। एक आदर्श मुलगा म्हणून माऊलीची ओळख होती। 12वी पास करून पुढचे शिक्षण घेऊन आई वडिलांना सुखात ठेवायचं असं त्याचं स्वप्न होतं आणि अगदी मन लावून मेहनतीने तो 12वीच्या पेपरचा अभ्यास देखील करत होता। तारीख होती 7 मार्च 2025। त्याच दिवशी माऊलीचा 12वीचा पेपर होता। माऊली नेहमीप्रमाणे पेपर देण्यासाठी घरातून बाहेर पडला, परंतु पेपर द्यायला गेलेला माऊली घरी मात्र परत आलाच नाही। त्याच्या घरच्यांनी त्याचा बराच शोध घेतला, परंतु कुठेही त्याचा तपास लागला नाही। आई वडिलांनी घाबरूनच 9 मार्च रोजी पोलीस स्टेशनमध्ये आपला मुलगा माऊली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली। पोलिसांनी सुद्धा माऊलीचा शोध घ्यायला सुरुवात केली। तेव्हा पोलिसांना समजलं की माऊली 7 मार्च रोजी सिटी बोरा कॉलेजमध्ये पेपर देण्यासाठी गेलाच नव्हता। पोलिसांना दानेवाडी गावातील विठ्ठल मांडगे यांच्या शेतातील विहिरीमध्ये एका 18 ते 19 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला, परंतु तो मृतदेह खूप जास्त विचित्र अवस्थेत होता। त्या मृतदेहाला हातपाय आणि डोकं नव्हतं, त्यातल्या त्यात तो मृतदेह सडला देखील होता आणि त्यातून दुर्गंधी सुद्धा येत होती। त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांसाठी खूप मोठं टास्क होतं। 2-3 दिवस होऊन गेले तरी सुद्धा पोलिसांना हा मृतदेह नक्की कोणाचा आहे हे समजत नव्हतं। त्यामुळे संतापलेल्या दानेवाडीतील गृहस्थांनी पोलीस स्टेशन समोरच आंदोलन सुरू केलं। पोलिसांनी यावेळी गप्प न बसता बाकीच्याही विहिरीमध्ये या मृतदेहाच्या दुसऱ्या पार्टचा शोध घेतला। गावातील 20 ते 25 लोक पोलिसांना मदत करण्यासाठी समोर आले। त्या दानेवाडी परिसरातील जेवढ्या काही विहिरी होत्या त्या सगळ्या विहिरींमध्ये शोधाशोध सुरू केली। तेव्हा 15 मार्च रोजी एका विहिरीमध्ये धड नसलेलं मुंडकं आणि हातपाय सापडले। विहिरीमध्ये गाठोडं होतं, त्यामध्ये काही तुकडे बांधून फेकले होते। त्यातल्या त्यात त्या गाठोड्यामध्ये मोठे मोठे दगड देखील बांधून टाकले होते, जेणेकरून या मृतदेहाचे अवयव विहिरीतून वरती येऊ नये। हे अवयव जेव्हा विहिरीतून बाहेर काढले तेव्हा माऊली गव्हाणे याच्या आईला तिथे बोलावण्यात आले। तेव्हा त्या जन्मदात्या आईने लगेचच ओळखलं की हा मृतदेह आपल्याच मुलाचा म्हणजे माऊली गव्हाणे याचा आहे। पुढे DNA टेस्ट देखील करण्यात आली। 12वी मध्ये शिकणाऱ्या माऊली गव्हाणेचा मृतदेह होता हे त्यावरून सिद्ध झाले। त्याचबरोबर त्याच्या कानातील बाळीवरून त्याच्या आईने त्याचा मृतदेह ओळखला होता। आई वडिलांनी रडायला सुरुवात केली। दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला होता। आपल्या मुलाने नेमकी अशी काय मोठी चूक केली की त्याला इतकं भयानक मरण आलं? इतक्या निर्गुणपणे माझ्या मुलाची हत्या कुणी केली? लवकरात लवकर तपास घेण्यात यावा असा हंबरडा माऊलीच्या आईवडिलांनी फोडला। जो मृतदेह सापडला होता तो 2 वेगवेगळ्या विहिरींमध्ये सापडला होता। सगळ्यात अगोदर पोलिसांनी माऊली गव्हाणे याच्या मोबाईलचा सगळा डाटा काढला, जेणेकरून पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यात मदत होईल। माऊलीची हत्या नेमकी कुणी आणि का केली हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता। पोलिसांनी त्याच्या सगळ्या मित्रांची चौकशी केली तेव्हा एक नाव पुढे आले, ते म्हणजे त्याचा 20 वर्षाचा चुलत भाऊ सागर दादाभाऊ गव्हाणे। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे चौकशी सुरू केली, पण तो काही बोलत नव्हता। पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला। त्याने हत्येमागचे जे कारण सांगितले ते ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली। संशयित आरोपी सागर दादाभाऊ गव्हाणे आणि त्याच्या एका मित्राचे समलैंगिक संबंध होते। या गोष्टीची माहिती माऊली गव्हाणेला लागली होती। आपलं भांडं फुटल की काय? आपल्याबद्दल माऊली दुसऱ्यांना सांगतो की काय? आपले नाव खराब होईल, आपल्या घरी ही गोष्ट समजेल, ही भीती काहीशी सागरच्या मनात होती।
त्यामुळे रागाच्या भरात त्याला संपवण्याचा कट सागर आणि त्याच्या मित्रांनी आखला. संशयित आरोपींनी कट रचून माऊलीला फसवून तिकडे बोलावून घेतले आणि त्याचा इलेक्ट्रिक कटरच्या साहाय्याने निर्घृण खून केला. त्यावेळी त्यांनी मोबाईलचे सिम कार्डसुद्धा वापरलं नव्हतं, फक्त वायफायच्या साहाय्याने हे काम केलं होतं, जेणेकरून पोलिसांना तपास लागू नये. हत्येनंतर आरोपींनी माऊलीच्या मोबाईलमधील काही पैसेही काढून घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचे मुंडके हातपाय वेगळे करून मृतदेह पोत्यात भरून 2 वेगवेगळ्या विहिरीमध्ये टाकण्यात आला होता. हे प्रकरण पूर्णपणे वैयक्तिक वादावर आधारित आहे की त्यामागे आणखी काही मोठे कारण आहे याचा शोध घेण्याचे काम पोलीस अधिकारी करत आहे. या हत्येनंतर माऊलीच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि संतापलेल्या ग्रामस्थांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळण्याचा इशारा दिला होता. पोलिसांनी कसून तपास करत गावातील सागर गव्हाणे आणि एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं आहे. सागर गव्हाणे याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. दुसरा प्रमुख आरोपी दानेवाडीचाच आहे, त्याचा शोध अजून सुरू आहे. तसेच या घटनेमध्ये आणखी 3 आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यांचाही शोध सुरू असून लवकरच त्यांना देखील ताब्यात घेण्यात येईल आणि आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.